सच्चिदानन्दे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा। स्वतःची ओळख मुळात ती आधी केली पाहिजे आणि मग पुढच्या ज्ञानाच्या मोक्षाच्या बंधाच्या गोष्टी माणसानं चिकित्सक वृत्तीने कराव्यात असं दासोपंत म्हणतात एका ठिकाणी. पद मोठं सहज सुलभ सोपं आहे. फक्त पुन्हा तेच की भाषा तत्कालीन आहे. 400 वर्षापूर्वीची जी त्यांची व्यवहाराची बोली भाषा होती प्राकृत, ती भाषा आहे. अनेकदा ती मुळात फुटत नाही. ज्याला आपण ज्ञानेश्वरी सुद्धा अनेकांना पहिल्या वाचनामध्ये कळतच नाही, कारण आपली ती बोलण्याची भाषा राहिली नाही, व्यवहाराची भाषा राहिली नाही. आणि म्हणून थोडासा त्याच वळणानं जाणारा भाषेचा हा प्रकार दासोपंतांची आणि म्हणजे ज्ञानदेवांसारखीच दासोपंतांची भाषा आहे. त्याच पद्धतीनं ती उकलून घ्यावी लागते. पद फार सोपं आहे, खूप छान आहे. तुमच्या आमच्या अगदी पटकन सोप्या शब्दात कळेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. काय म्हणतात दासोपंत? पासी असोनी निधान, पासी असोनी निधान, का भासितासी दीनपण. पासी असोनी निधान, का भासितासी दीनपण. बरवे आविद्या कजाण, सन्निधान फळले. बरवे आविद्या कजाण, सन्निधान फळले. आहारे आहारे आहारे, देवा केनि दैवा. वाया भ्रमितासी मावा, माझी घरी विसरोनी ठेवा. माझी घरी विसरोनी ठेवा. गावो गावा धावसी. बंधूची नसता मुळी, बंधूची नसता मुळी. मोक्षू मागतसे देवाजवळी. बंधूची नसता मुळी, मोक्षू मागतसे देवाजवळी. देवो तो स्वर्गीना पाताळी. महिमंडळी तुझ वीण, तुझ वीण. दृश्य दर्शन निरासे, मग द्रष्टेपणची आड असे. ते निराशिता तुझे पिसे, पाहता कैसे न संपडे. शास्त्रजनित ज्ञान न करी स्वस्वरूप दर्शन. पुढती संदेहवर्धन, आत्मज्ञान न खंडे. श्री सद्गुरुचे निवचने, श्री सद्गुरुचे निवचने. तुटती
भेदाची बंधने, होई विश्रांती समाधाने, अनुसंधान दिगंबरी, अनुसंधान दिगंबरी. पासी असोनी निधान, का भासितासी दीनपण, बरवे आविद्यक जाण, सन्निधान फळले. अरे तुझ्या जवळ निधान आहे. निधान म्हणजे काय? तर संपत्तीचा साठा. निधान म्हणजे काय? तर प्रचंड अशी संपत्ती, साठा. कुबेराजवळ जशी संपत्ती, त्याला निधान असं म्हटलेलं आहे. कुबेराच्या संपत्तीचे 8-9 प्रकार सांगितलेत आणि त्या सगळ्या प्रकारांना मिळून निधान असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि म्हणून हा निधान शब्द दासोपंत वापरतात. पासी असोनी निधान, का भासितासी दीनपण. म्हणजे किती दुर्दैवी आहेस तू प्राण्या, तुझ्याजवळ प्रत्यक्ष कुबेराशी स्पर्धा करावी इतका मोठा संपत्तीचा साठा आहे, त्याचं भांडार आहे, पुंजी आहे, आणि हे सगळं तुझ्याजवळ असताना का भासितासी दीनपण. आणि तू असा गरिबीचा, दरिद्र्याचा असला काय आव आणतोस, असा काय दिसतोस, असा काय दाखवतोस, किंवा तू असा दिसतोयस का की तू अत्यंत दरिद्री आहेस, गरीब आहेस. बरवे आविद्यक जाण, सन्निधान फळले. बरवे आविद्यक जाण, अरे अज्ञानी असलेलं बरं. एक वेळ ज्ञानाचा उपयोग होत नाही, त्या ज्ञानाचा काहीच उपयोग होत नाही अनेकदा, पण ते असं म्हणतात सन्निधान फळले. जवळ जर तुझा साठा आहे, त्याचं फलित मात्र तुला नक्की मिळेल. तू त्याचा उपयोग कर. भलेही तुझ्यापाशी ज्ञान नाही, पण तुझ्याजवळ जे द्रव्य आहे, जी पुंजी आहे, जो साठा आहे, तो कशाचा आहे हे तरी एकदा बघ. पासी असोनी निधान, का भासितासी दीनपण, बरवे आविद्यक जाण, सन्निधान फळले. एका बाजूने असे म्हणतात बरवे आविद्यक जाण, अज्ञान आहे तेच बरं आहे, भोळा भाव असं आपण जे म्हणतो त्या पद्धतीनं दासोपंत सांगू पाहत आहेत. प्राण्याचं, मनुष्य प्राण्याचं वागणं दैव देतं आणि कर्म नेतं असं अनेकदा असतं. काय झालं रडायला? सगळं तर दिलंय देवानी. हात दिलेत, पाय दिलेत, मस्तिष्क दिलंय, बुद्धी दिली आहे, सगळी इंद्रिय ठणठणीत आहेत, रडतोस कशाला? दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर त्या संदर्भातलं आपल्याला देवानी किती दिलं आहे यात सुख मानलं पाहिजे. म्हणजेच अर्धा पेला भरलेला आहे हे सुख आहे. सांगण्याचा उद्देश थोडासा निराळा आहे. ते काय म्हणतायत? आता इथं थोडंसं प्रयत्न आणि प्रारब्ध याचं द्वंद्व दासोपंतांनी सांगितलंय बरं का. म्हणजे तुम्ही आम्ही जे भोकाड पसरून देवाच्या नावाने रडत बसतो ना, ते त्यांना नकोय. म्हणजे लढाईला जाताना सैनिकांनी देवाचं स्मरण जरूर करावं आत्मबळासाठी. पण रडत राहू होऊन देवा तूच बघ, आता तूच हे युद्ध कर, माझ्याच्याने आता काही होत नाही, म्हणजे अर्जुनाची जी स्थिती आहे ती स्थिती कोण्याही संताला मान्य नाही, प्रत्यक्ष देवालाच मान्य नाही. आणि मग दासोपंत असं म्हणतात आहारे, किती छान शब्द उपहासाने म्हटले. वा वा वा. आपण म्हणतो ना आहा एवढं सगळं दिलंय पण कपाळ करंटे पण नशिबाचं हे. अरे हात दिले देवानी, कष्ट कर. दासोपंत म्हणतात आहारे देवो कैनी दैवा, वाया भ्रमितासी मावा. मावा म्हणजे माया किंवा मायेच्या संदर्भाने असं म्हणतात ते की कशाला देवाला आणि दैवाला नावं ठेवतोस, देवाच्या भरोशावर कशाला बसतोस, दैवाला कशाला
त्याच्या नावाने बोट मोडतोस? आहारे देवो केनी दैवा, देव काय दैव काय, वाया भ्रमिता शिवाया. हा मूर्खपणा आहे. म्हणजे सैनिकानं आपलं आत्मबळ एकवटून लढलं पाहिजे. तिथं हतबल होऊन देवा धाव रे बाबा, आता तूच युद्ध कर, माझं काही खरं नाही, असलं रडत राहू होऊन उपयोगाचं नाही. देव कुठे बघायचा आणि दैवाचा विचार कोणत्या ठिकाणी करायचा, याला उचित प्रसंग, उचित ठिकाणं, उचित परिस्थिती आवश्यक असते. प्रत्येक ठिकाणी रडत राहू कामाचं नाही. आणि इथे दासोपंत सांगतात, आहारे देवो केनी दैवा, वाया भ्रमितासी मावा. मायेच्या मागे, आसक्तीच्या मागे, देवाच्या दैवाच्या भरोशावर वेड्यासारखा फिरतोयस तू. कसा? माझी घरी विसरोनी ठेवा, गावो गावा धावसी. कसा धावतोय हा माणूस, हा प्राणी, हा जीव? माझघरामध्ये ठेवा आहे. ते जे मघाशी उल्लेख केलेलं निधान आहे, जी पुंजी आहे, जे गाठोड आहे, जे काही अमूल्य अशा प्रकारचं धन आहे, जी संपत्ती आहे, ती माझघरामध्ये ठेवून दिली आहे. आणि ती माझघरामध्ये ठेवून देऊन हा प्राणी मात्र माझ घरी विसरोनी ठेवा, आणि हा विसरून गेलेला आहे. नुसती ठेवलेली नाही. दासोपंत त्याची पुष्टी किंवा त्याच्या बाजूने उभेही राहतात. ते असं म्हणतात की तो विसरला येतो. माझ घरी ठेवोनी विसरोनी ठेवा, गावोगावा धावसी. काशीला जा, वाराणसीला जा, तिरुपतीला जा, आणखी कुठे जा, इथे नाही देव भेटत तिथे जा. फार सुंदर वर्णन. म्हणजे तुमच्या माझ्या किती व्यवहारिक ज्या वृत्ती आहेत, या वृत्तींच्या वरती हे उत्तर आहे. हा रामबाण इलाज आहे. पासी असोनी निधान, का भाषितासी दीनपण, बरवे आविद्यक जाण, सन्निधान फळले. आहारे देवा केनी दैवा, वाया भ्रमितासी मावा. माझी घरी विसरोनी ठेवा, गावो गावा धावसी. किती वेडेपणा आहे. गावो गाव तू फिरतोस संपत्ती मिळवण्यासाठी, जे हरवलंय धन त्याच्यासाठी. आणि तुझ्याच माझ घरामध्ये हा ठेवा आहे. अरे तुझ्या जवळच आहे. अरे तू विसरून गेलायस आणि गावोगाव फिरत बसलास. आणि मग पुढे विवरणाला सुरुवात करतात. आधी ज्याला आपण म्हणतो ना मोटिवेशन, प्रेरणा, आत्मबळ वाढवणं, ही सुरुवात. आणि मग पुढे ते सांगतात, बंधूची नसता मुळी, मोक्षू मागतसी देवाजवळी. अरे वेड्या, बंध नावाची गोष्ट कुठे मला दाखव. तुला बंधनात टाकलंय, तू बंधनात आहेस, प्रपंचात आहेस म्हणजे बंधनात आहेस. कोण म्हणालं तुला? बंधूची नसता मुळी, मुळातच बंधन नाहीये, तू बंधनात नाहीच आहेस. मोक्ष मागत असी देवाजवळ, सुटका कोणापासून मागतोस? मोक्ष म्हणजे त्या बंधनातून मुक्ती. ही मुक्ती कोण देवाजवळ का मागतोस? अरे तू बंधनातच जिथे नाहीस, तुला मोक्ष मागण्याची गरजच काय? मोक्ष मागत असी देवाजवळी, तुला बंधनच नाही आणि तू देवाजवळ मोक्ष मागतोयस. तुला खरं सांगू का प्राण्या, दासोपंत फार छान वर्णन करतात. ते असं म्हणतात, देवो तो स्वर्गीना, पाताळी महिमंडळी तुझं वेळ. देव बिव कुठे स्वर्गात नाही, पाताळात नाही. महामंडळी महिमंडळी कुठल्याच ठिकाणी तो नाहीये. तुझं वीण हा शब्द फार महत्वाचा आहे. देवो तो स्वर्गीना, पाताळी महिमंडळी तुझं वीण. तुझं वीण तो कुठेच नाही. ना स्वर्गात आहे, ना नरकात आहे, ना महिमंडळी, ना त्रिभुवनात आहे.
सप्त पाताळ कुठे 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 जा, देव असा नाहीये. तो कुठे? तुझं वीण. तो तुझ्याशिवाय इतर कुठेच नाहीये. किती सोपं करून, आणखी किती सोपं करून संतांनी सांगावं. मला सांगा की भिवू नकोस, प्रपंच कर, तुला बंधन नाहीये, तुला मोक्षाचीच गरज नाहीये. मोक्ष कशाला मागतोस? आणि देवाजवळ मागतोस, तो देवच कुठे आहे? स्वर्गात छे, नरकात छे, आकाशगंगा पाताळ सप्तपाताळ छे, त्रिभुवनात नाही नाही नाही. देव कुठेच नाही. तुझं वीण. तो कुठे आहे? तुझ्याशिवाय देव कुठेच दुसरीकडे नाहीये. दृश्य दर्शन निरासे, मग द्रष्टेपणाची आड असे. या त्रिपुटीचा लय सांगितलाय. दृश्य दर्शन निरासे. दृश्य आणि दर्शन यांचा निरास आहे, आभास आहे, हे लयाला जाणार आहे. द्रष्टेपण आड असे. दिसणं, या दृश्य आणि दर्शनाला जो पाहतो, ती जी पाहण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती फक्त आड येते आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की ते निराशिता तुझे पिसे, पाहता कैसे न संपडे. आणि जेव्हा ही त्रिपुटी लयाला जाते, म्हणजे दृश्य दर्शन द्रष्टा, हे दृष्टेपण जेव्हा आड येतं, मी द्रष्टा नाही हे तुला कळायला हवं. मी पाहणारा आहे, मी द्रष्टा आहे, ही वृत्ती तुझ्यामध्ये जी आहे ती आड येते. हे जेव्हा निरसेल, याचा जेव्हा लय होईल, त्यावेळेला ते निराशिता तुझे पिसे. पिसे म्हटलंय त्यांनी. हा तुझा वेडगळपणा आहे, हे तुझं वेड आहे, हा तुझा भ्रम आहे, हा तुझा मूर्खपणा आहे. आणि हा मूर्खपणा, हा भ्रम, हे पिस, हे वेड जेव्हा बाजूला जाईल, निरसेल, संपेल, लयाला जाईल, त्यावेळेला पाहता कैसे न सपडे. तू पहा त्या देवाला, पण मी पाहणारा आहे ही वृत्ती बाजूला गेली पाहिजे. तो आणि मी एकच आहोत या भावनेनं बघ, आणि मग तुला काय हवंय ते सापडेल. पुढे दासोपंत वर्णन करतात. शास्त्र जनित ज्ञान न करी स्वस्वरूप दर्शन. काय म्हणजे विद्वान पंडितांना जो अहंकार असतो ना, त्या अहंकारावरतीच बरोबर त्या मर्मावरती बोट ठेवले दासोपंतांनी. ते असं म्हणतात, शास्त्र जनित ज्ञान न करी स्वस्वरूप दर्शन. मी पंचकरणाचा अभ्यास केलाय, मी 4 वेद उपनिषदांचं पूर्ण रस कोळून प्यालो आहे, सगळ्या पुराणांना मी कोळून प्यालो आहे, असा जो विद्वान, ते असं म्हणतात, शास्त्रांकडून, षटशास्त्र जे काही ज्ञान सांगतात, शास्त्रजनित, शास्त्रांनी दिलेलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानानं न करी स्वस्वरूप दर्शन. ते ज्ञान तुला तुझं स्वतःचं रूपदर्शन, स्वरूपदर्शन, स्वतःचं दर्शन घडवीत नाहीत. मग कशाला करायचं हो अभ्यास एवढा? लोक किती अभ्यास करतात वेदांचा, पुराणांचा. एका शब्दात त्यांनी सामान्य लोकांना आपलंसं करून घेतलंय. एका दृष्टीनं असं म्हणता येईल, शास्त्रांची भीती काढून टाकलीये, देवाची भीती काढून टाकलीये, भक्तीची भीती काढून टाकलीये, किंवा सामान्य माणसाच्या मनामध्ये जे असतं, हे बाबा आपल्या हातची काही गोष्ट नाही, हे आपल्या काही हातातली गोष्ट नाही, किंवा आपल्या क्षमतेची ही गोष्ट नाही, आपल्या काही हे कह्यात येण्याची गोष्ट नाही, आपण कशाला वाटे जा. जेव्हा ही शंका मनामध्ये उत्पन्न होते सामान्य भक्ताच्या, तेव्हा दासोपंतांना हा विचार आला असावा, आणि मग त्यांनी या पदाची निर्मिती किंवा या पदाचं निरूपण सर्वसामान्य भक्तांच्या पुढे नक्की केलं असलं पाहिजे.
जेव्हा एखादा मनुष्य खचतो किंवा हे आपलं क्षेत्र नाही बाबा, हे आपण नाही करू शकत, ही आपली क्षमता नाही, ही आपली पात्रता नाही, हे ज्ञान किती अगाध आहे, किती गूढ आहे, हे आपल्याला इतकं अवघड काही जमायचं नाही. आणि मग जमायचं नाही म्हणून तो मनुष्य त्याच्याकडे पाठ फिरविल, ही भीती कदाचित संतांना, दासोपंतांना वाटली. आणि मग त्यांनी हे किती सोपं, किती सोपं, किती सोपं करून सांगावं. आणि इतकं सोपं की त्यांनी शास्त्राची भीतीच काढून टाकली. ते असं म्हणतात, शास्त्रजनित ज्ञान न करी स्वस्वरूप दर्शन. इतकं स्पष्ट, इतकं सडेतोड. खरं म्हणजे वेदविरुद्ध वचन आहे का हे? षटशास्त्रांच्या विरुद्ध कटकारस्थान आहे का हे? तर मुळीच नाही. ते हळूहळू हळू लहान बाळाला ते जेवत नसेल तर त्याला जसं हळूहळू अन्नाची गोडी लावावी, भात अगदी मऊसर वाटून द्यावा, जिभेला त्याच्या चटक लावावी आणि मग त्याला पंचपक्वान्नाचं जेवण द्यावं, त्याला ते पचेल, रुचेल असं करून द्यावं, हा मार्ग आहे. कारण ते पुढे सांगतात पंचीकरण, पण मोठं सोपं करून सांगतात. पण त्याला नाहीच म्हणावं, त्यांना नकोच म्हणून पाठ फिरवावी आणि परत जावं, हे नकोय संतांना. दासोपंत म्हणतात, शास्त्रजनित ज्ञान न करी स्वस्वरूप दर्शन, पुढती संदेह वर्धन, आत्मज्ञान न खंडे. ते काय म्हणतात? कन्फ्युजन वाढतं, बुद्धिभ्रम होतो माणसाचा. अनेक अनेक वेगवेगळ्या उक्ती, प्रयुक्ती, श्रुती काय 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 सांगत जातात आणि सामान्य माणसाचा गोंधळ उडून जातो. अरे बाबा काय करावं? श्रुती, कारण वेदांच्या मध्ये अनेक विसंगत वचनं आहेत. अर्थात तो वेगळा व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. पण या विसंगत वचनांना काही आधार आहे बरं का. उगाच वेड्यासारखी वचनं नाहीये ती. त्या त्या परिस्थितीप्रमाणे, त्या त्या उक्तीप्रमाणे वेगळे संदर्भ आहेत त्याला. पण सामान्य माणसाला ही सहज एका वाचनामध्ये ही उकल होणं शक्य नाही. आणि मग दासोपंतांना इथे भीती वाटते की वेदांच्या मधली, उपनिषदांच्या मधली आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कॉन्ट्राडिक्टरी जी काही वचनं आहेत, ही वचनं माणसानं वाचली तर त्याला असं वाटेल, अरे इथे तर असं म्हटलंय आणि इथे असं म्हणतात, मग करावं काय नेमकं माणसानं? म्हणून शास्त्रजनित ज्ञान न करी स्वस्वरूप दर्शन, पुढती संदेह वर्धन. जसं जसं शास्त्र वाचत जाऊ, जसं जसं शास्त्रांचा अभ्यास वाढत जाईल, दासोपंत म्हणतात, सामान्य माणसांच्या मध्ये भ्रम उत्पन्न होईल, संदेह उत्पन्न होईल, आशंका निर्माण होतील. वेगवेगळ्या प्रकारच्या आशंका, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम, वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धीच्या वेगवेगळ्या परी. आणि मग हे सगळं वाचताना त्याच्यामध्ये भ्रम उत्पन्न होईल. आत्मज्ञान न खंडे. बुद्धिभ्रम होईल, भ्रम होईल. पण दासोपंत म्हणतात, या ज्ञानाची काही एक गरज नाही. ज्ञान घेतलं नाही म्हणून आत्मज्ञान होणार नाही, हे चूक आहे. आत्मज्ञान न खंडे. हे जर तुला ज्ञान झालं नाही शास्त्रांचं, तर तुला आत्मज्ञान होऊ शकणार नाही, असं मुळीच नाही. पुढे ते म्हणतात, श्री सद्गुरुचेनी वचने, श्री सद्गुरुचेनी वचने, तुटती भेदाची बंधने, होय विश्रांती समाधाने, अनुसंधाने दिगंबरी. अर्थात दिगंबर हा शब्द आला की समजून घ्यायचं की पद संपलंय. कारण दासोपंतांची नाममुद्रा आहे दिगंबरी, दिगंबरू, दिगंबराचेनी, दिगंबरू म्हणे. अशा प्रकारच्या या नाममुद्रेनी दासोपंत पद लिहितात. आणि ग्रंथांच्या मधून मात्र त्यांची नाममुद्रा आहे दिगंबरानुचर. अशा प्रकारची दासोपंत या ठिकाणी एकच शब्द सांगतात. तर हे सगळा पसारा त्यांनी मांडला, अगोदर सांगितलं. ते कशासाठी आहे?
ते म्हणतात सद्गुरू कर, हा तुझा ठेवा आहे, माझघरातला ठेवा आहे. तू सद्गुरू कर, सद्गुरूचे वचने आणि सद्गुरूचे वचन, सद्गुरूचे बोल, ही तुझी संपत्ती आहे, ही तुझी पुंजी आहे, हे तुझं निधान आहे. एका सद्गुरूचा शब्द तुझ्यासाठी त्या सद्गुरूच्या मुखाबाहेर तू पडला तर तुटती भेदाची बंधने. हा कुठला भेद आहे? वर्णभेद आहे? जातीभेद आहे? स्त्री पुरुष भेद आहे? नाही. हा भेद आहे जीव आणि शिव यांच्यातलं द्वैत. एक तुझ्या गुरुचं, सद्गुरूचं वचन, एक तुझ्या गुरुचा शब्द, कृपा शब्द तुझ्यासाठी असलेला, तो काय होईल? तुटती भेदाची बंधने. तुझ्या आणि त्या शिवाच्या मधलं जे अंतर आहे, जो द्वैत भाव आहे, तो द्वैत भाव, त्या बंधन ज्याला बंधन आपण म्हणतो, ते बंधन कोणतं आहे? तर द्वैत भावाचं बंधन आहे. हे बंधन मात्र तुझ्या सद्गुरूच्या वचनाने ते तुटेल. तुटती भेदाची बंधने होय विश्रांती समाधाने अनुसंधाने दिगंबरी. दोन शब्द वापरण्याची काय गरज आहे? विश्रांती आणि समाधान. विश्रांती घेतली म्हणजे समाधान असतंच असं नाही, आणि जेव्हा समाधान असतं त्यावेळेला आपण विश्रांत असतो असं नाही. इथे दासोपंतांना ही वरची जी प्रक्रिया आहे तिचा परिणाम पुढे सांगायचा आहे. प्रक्रिया काय आहे? तर जीव आणि शिव यांचं द्वैत नष्ट झालेलं आहे, त्यांचं अद्वैत झालेलं आहे, आणि हे भेदाचं बंधन तुटलंय. आणि अद्वैत झाल्यानंतर दासोपंत असं म्हणतात की ज्याला आपण भेदाची तुटती बंधने असं म्हणतो ते काय आहे? तर तो मोक्ष आहे. तर खरं म्हणजे मोक्ष हा बहुआयामी शब्द आहे. भौतिक आणि आधिभौतिक जीवनामध्ये मोक्ष या शब्दाला अनेक अर्थ जोडले गेले. त्याचा एक संबंध मृत्यूनंतरच्या जीवनाशी आपण जोडतो. सांप्रत जन्मामध्ये जर चांगलं काम केलं तर संबंधित व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, असा समज किंवा असा विश्वास आमच्या वेदवाङ्मयाने आम्हाला दिला. मात्र मोक्षाचा अर्थ केवळ मृत्यू पश्चात जीवनापुरता मर्यादित नाही, हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. मेल्यानंतर मोक्ष ही संकल्पना नाहीये. तर मग काय आहे? आता खरं म्हणजे मी थोडंसं वळण बदलून सांगेन. देशाचं स्वातंत्र्य हाच मोक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. आणि म्हणून मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती असं म्हणताना या मोक्षाचं रूप भारत मातेच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी बघितले. म्हणजे स्थल काल परत्वे आम्हाला मोक्ष या शब्दाची संकल्पना कळली पाहिजे. गरीब भुकेल्या जनतेचा उपासमारीचा प्रश्न सुटला आणि त्यांना रोज 4 घास चांगले खायला मिळाले की त्या जनतेनं मोक्ष गाठला, असा विचार करणारे सुद्धा आहेत. खरं तर मृत्यू पश्चात जीवनापेक्षा सध्याच्या जीवनाशी संबंध जोडणारे मोक्षाचे अर्थ मानवी जीवनासाठी अधिक महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून पक्व फळापरिमी असं व्हावं आणि त्यानंतर मोक्ष प्राप्त करावा. कविवर्य बाभ बोरकर फार सुंदर म्हणतात, मी पण त्यांना कळले हो. म्हणजे स्वतःचा विसर पडावा, स्वतःचा त्याग करावा, अहंभाव नष्ट करावा
किंवा विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणत संपूर्ण विश्वासाठी ज्ञानदेवानी पसायदान जे मागितलं ते याच भावनेतून मागितलं. स्वतःला विसरून भक्ती करणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबाराय म्हणून आपण त्यांना वंदन करतो. खरं म्हणजे मोक्षाची ही जी रूप आहेत, ही रूप विश्रांत करणारी आहेत, समाधान देणारी. जे विश्रांत करतं, मन शांत करतं, मनाची चलबिचल चंचलता सगळं घालवून टाकतं आणि चित्त पहुडले विश्रांती अशी अवस्था माणसाला जगण्यातच, जन्मातच, जगतानाच, मेल्यावर नव्हे, ती प्राप्त होते. इथे काय अर्थ आहे? होय विश्रांती समाधाने अनुसंधाने दिगंबरी. त्या दिगंबराशी अनुसंधान पावल्यानंतर, केव्हा पावता अनुसंधान त्याचं वर्णन त्यांनी आधी केलेलं आहे. श्री सद्गुरूचे निवचने तुटती भेदाची बंधने, हे अनुसंधान आहे. आणि हे अनुसंधान पावल्यानंतर दासोपंत म्हणतात, होय विश्रांती समाधाने अनुसंधाने दिगंबरी. आणि अशा प्रकारचं अनुसंधान दिगंबराशी पावणं म्हणजे प्रत्येक जीव आपण आहोत, आपल्यात तोच आत्मा आहे जो परमात्मा आहे. माझ्यात जो परमात्मा आहे तोच माझ्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक जीवामध्ये आहे. आणि तो जीव ओळखणं, त्याचं दुःख, संवेदना, वेदना ती जाणून घेणं आणि कृतिशील होणं हे खरं गरजेचं आहे. प्रत्येक जीवाला सुख लाभण्यासाठी माझ्या स्वतःच्या अहमपणाचा, सुखाचा, लोलुपतेचा त्याग करणं हा मोक्ष आहे. आणि म्हणून दासोपंत म्हणतात, होय विश्रांती समाधाने अनुसंधाने दिगंबरी. समधात वृत्तीची अवस्था, समाधाने. सुख आणि समाधान या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. श्रीखंड आवडतं म्हणून 1 वाटी, 2 वाटी, 3 वाट्या, 4 वाट्या किती खाल श्रीखंड. कधीतरी असं होईल की नको आता, बास, खूप झालं, पुरे. त्यानंतर अवस्था येते, त्याला आपण सुख म्हणतो, की सुखाचा उबग येतो. किंवा दुसरंही उदाहरण मी देईन, की समोर गुलाबजामुनची वाटी ठेवली आहे, प्रचंड आवडतात गुलाबजामुन, पण त्या व्यक्तीला फोन येतो की तुमचा मुलगा अपघातामध्ये वारलाय. गुलाबजामुन आवडतील का हो? गोड लागतील का? घशाखाली जातील का? ते खाण्याची इच्छा तरी होईल का? हे सुख आहे आणि हे दुःख आहे. पण समाधान मात्र निराळ आहे. समाधान सुख दुःखाच्या पलीकडे आहे. समधात वृत्ती, सत्व, रज आणि तम या वृत्ती जेव्हा समसमान असतात, त्यांचा लय एकमेकामध्ये पावतो आणि एक केंद्रबिंदू असा सापडतो, एक तौलनिक तोल बिंदू असा असतो की ज्या ठिकाणी या तीनही वृत्ती समधात होतात, त्याला समाधान असं म्हटले. आणि दासोपंत म्हणतात, होय विश्रांती समाधाने अनुसंधाने दिगंबरी. त्या प्रत्यक्ष दिगंबराचं अनुसंधान गुरुकृपेच्या एका शब्दानं तुला पावलास, तुला सापडलं, तुला लाभलं तर समधात वृत्ती, समाधान मिळेल आणि तू विश्रांती पावशील. आणि हाच मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे यापेक्षा वेगळा नाही. देव स्वर्गात नाही, तो नरकात नाही, तो पाताळात नाही, तो महिमंडळात नाही, तर तो तुझ्या जवळ आहे. हे तू ओळखलं पाहिजे. आपलाच आपल्याला स्वयंपूर्ण प्रज्ञतेचा परिचय होणं, स्वतःला ओळखणं, श्री गुरुच्या चरणावरती मस्तक ठेवून शरण जाणं, त्याच्या एका कृपाप्रसादी शब्दानं कल्याण आयुष्याचं होणं, भेद नष्ट होणं आणि जीव शिवाचं ऐक्य होणं आणि त्यानंतर विश्रांती आणि समाधान, याची व्याख्या दासोपंत आम्हाला इथे सांगतात.
आणि म्हणून दिगंबराशी अनुसंधान कसं असलं पाहिजे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या अवडंबरामध्ये आम्ही कसे गुंतत जातो. आणि पासी असोनी निधान का भाषितासी दीनपण, ही जी आमची वृत्ती आहे ही सोडण्याचं आवाहन दासोपंत आम्हाला करतात. नाही बाबा, माझ्याजवळ काही नाही, मला काही येत नाही, मला हे कसं शक्य आहे, नाही नाही मी नाही करू शकत. अरे रडणं बंद कर. तुझ्याजवळ आहे ते शोध. तू विसरलायस, तुला ते सापडेल, त्याचा शोध घे. ते तुझ्याच जवळ आहे, तुझ्या घरात, माझघरात तू विसरलायस आणि सगळ्या गावभर गाव हिंडतोयस. आणि हे हिंडणं बंद कर. स्वतःला, स्वतःची ओळख करून घे. शास्त्रांच्या मागे लागू नको. गुरुच्या चरणावरती मस्तक ठेव. गुरुचा एक शब्द, गुरुचा एक प्रबोधन करणारा शब्द तुझं कल्याण करेल. आणि म्हणून दासोपंतांच्या या अनेक पदांच्या मधून एक बळकटी येते, आत्मबळ येतं की काहीतरी भक्ती केल्यानंतर किंवा मोक्ष म्हणजे काय, बंधन म्हणजे काय, समाधान म्हणजे काय, सुख म्हणजे काय, विश्रांती म्हणजे काय, आणि ती गुरुच्या चरणावरती ती कशी मिळेल. आपलं कर्म या जन्मातलं आम्ही नीतीपूर्ण केलं पाहिजे. आमचा धर्म स्वधर्म म्हणून आम्ही पाळला पाहिजे. आणि तेच आमचं खरं म्हणजे गाठोड आहे संपत्तीचं. हे जरी आम्हाला यातून कळलं तरी सुद्धा एक आत्मबळ प्राप्त होतं. आज इथेच थांबू. उद्या आणखी एका नवीन पदासह दासोपंतांच्या या चातुर्मास चिंतन उपक्रमामध्ये, पदास्वाद या उपक्रमामध्ये पदांचा रसास्वाद घेण्यासाठी भेटू. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा. धन्यवाद.